तरुणांना. तर नक्कीच ग्रामस्थ मंडळ सांगोडेचे कोणीही जर इथे उपस्थित असतील, लक्ष्मणजी सुतार साहेब असतील, कृष्णाजी सुतार साहेब असतील, बालरामजी पाटील साहेब असतील, रोहिदासजी पाटील साहेब असतील, त्यानंतर दशरथजी पाटील साहेब असतील तिथे, आणि दिनेशजी सुतार ते देखील ते उपस्थित आहेत. त्यांनी देखील या, त्यांचं देखील सरचष्मा. पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूवर किती धाबा मिळतील, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहूयात मित्रांनो. 3 धाबा तब्बल एकवटल्या गेल्या. या 3 धाबाने आता अकाउंट ओपन केलंय संजय स्पोर्ट्स साबाद या संघाचं. 2 सलामीचे फलंदाज कैलास आणि दामू ही सलामीची जोडी आहे. पुढचा चेंडू फैजू, अप्रतिम चेंडू फेकला. आवक कमी होता चेंडूमध्ये, फिंगर रोल केले या चेंडूवर. स्विंग मिस पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता 3 धावा पहिल्या चेंडूवर, त्यानंतर निर्धाव चेंडू, 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले क्रमांक पहिलं सुरू आहे. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दामूला काही चेंडू समजत नाही. 3 चेंडू आणि 3 धावा. व्हॉल्यूम द्या थोडंसं माईकला, किंवा साऊंड इकडे थोडसा फिरवा. तिचे मास्टरला विनंती असेल, आम्हाला देखील आवाज ऐकायचा. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते. सलगचे 3 चेंडू, अचूक लाईन आणि लेंथ यासाठी ओळखला जातो हा फैजू. चतुर चालाक गोलंदाज आहे. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स मध्ये फैजूने प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. MP स्पोर्ट्स बल्याणी संघाच्या सांघिक कोट्यातील पहिलं षटक आहे. गोलंदाजीचा तोफका नाही मित्रांनो MP स्पोर्ट्स बल्याणी संघाकडे. आणि दरम्यान वाईट चेंडू येतो. या वाईटच्या स्वरूपात एक अभांतर धाव जोडली जाते. आता धावसंख्या जर पाहायला गेली तर 4 चेंडू आणि 4 धावा अशी पाहायला मिळते. पाचवा पुन्हा एकदा फैजू बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी देखील बॅट फेकली चेंडूवर. वाईट चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान गोलंदाजी अप्रतिम होते, परंतु सलगचे 2 चेंडू इथे अवांतर फेकले गेलेत फैजूच्या माध्यमातून. अतिशय अतिशय सुंदर ही स्पर्धा. ददीप्यमान हा क्रिकेटचा सोहळा. आज सांगोडे गावामध्ये क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा हा सोहळा रंगतोय. दुसरा दिवस स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण केलं या स्पर्धेनं. यावेळी देखील काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. फलंदाजाच्या बॅटमधनं धाबा येत नाहीयेत. तब्बल दामूने 4 चेंडू पेस केलेत आणि 4च्या 4 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. 2 वाईट्स आलेत, एक तिहेरी धाव कैलासने पहिल्या चेंडूवर खेळून काढली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फैजू. यावेळी मात्र आणखी एक सुंदर चेंडू. खराब क्रिकेट मी म्हणेन दामूच्या माध्यमातून, कारण संजय स्पोर्ट्स साबाद संघ आपल्या बॅटिंगच्या जोरावर त्याने अनेक सामने जिंकलेत. आपल्या बॅटिंगच्या जोरावर ओळखला जाणारा आहे. परंतु खराब क्रिकेट काही काळ जर पाहायला गेलं तर संजय स्पोर्ट्स साबाद संघाचा लखन एक नावाजलेला क्रिकेटर होता, आणि आज तो या संघात नाहीये. आज संघात आहे, नक्कीच लखन संघात आहेत. तर मला आठवतंय की तेव्हा खेळपट्टी पूर्व पश्चिम अशा दिशेने होती रोशन सर, आणि लखनने तब्बल त्या स्मशानभूमीकडे चेंडूला पाठवून दिलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर तो षटकार फेकला होता, आणि अजूनही तो आम्हाला षटकार माहिती आहे. लखनच्या बॅटमधनं तो षटकार आला होता. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा तो फलंदाज. तर पहिलं षटक राहिलं MP स्पोर्ट्स बल्याणी संघाच्या नावावर, कारण पहिल्या षटकामध्ये मात्र फैजूने धावा खर्च केला. जमेची बाजू जर संजय स्पोर्ट्स साबाद संघाची सांगायला गेली तर अजून कोणता धक्का लागलेला नाहीये. पहिलं षटक अप्रतिम राहिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आता संघ नायकाने इन्व्हाइट केलाय बॉलिंग ट्रॅकवर. तुषारच्या छोट्याशा खांद्यांवर आता
मोठी जबाबदारी. दरम्यानचा बॉल अप्रतिम चेंडू फेकला गेला तिथे. वेगवान गतीचा चेंडू होता. ज्या पद्धतीने आपण तुषार देशपांडेला पाहतो चेन्नई सुपर किंग संघामध्ये, त्याच पद्धतीने तुषारचं देखील ॲक्शन आपल्याला सिमिलर ॲक्शन पाहायला मिळते. एम पी स्पोर्ट्स बल्याणी संघाकडे एक धारदार गतीचा गोलंदाज आहे. ट्रॅकर चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू, परंतु पंच हेमंत पाटील सर आम्हाला सांगतायत या अडीचा वाईट चेंडू. अभंतर चेंडू फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 6 धाबा दाफलकावर. चांगली गोलंदाजी करावी लागेल एम पी स्पोर्ट्स बल्याणी संघाला, कारण तेज आणि तरार साबत संघामध्ये गोलंदाज आहेत. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. लांब लचक व्यत्यानंतर लांब लचक पल्ल्याचा कैलासच्या पाठबद्ध लागणारा पहिला दमदार षटकार. पूल जसा बॅटच्या रडारमध्ये संपर्कामध्ये चेंडू आला तसा चेंडूला फेकून दिला. सूरज भगत तिथे होते, परंतु चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. सीमा पार षटकार आला. षटकाराच्या साह्याने धावफलक आता 12 या आकड्यावर जाऊन ठेपलाय. इथून मात्र गिअर शिफ्ट करावं लागेल. जी गाडी आता पहिल्या गिअरमध्ये चालवत होती तिला 5व्या ते 4थ्या गिअरमध्ये किमान चालवावी लागेल. दरम्यानचा बॉल थोडासा स्क्वेअर मारा नक्कीच आहे. वाईट चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात आणखी एखादी धाबा जोडली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय स्कोर कार्डवर 13 धाबा जोडल्या गेला. 2 वाईट्स या षटकामध्ये आलेत. पहिला चेंडू सुंदर होता. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर वाईट आणि षटकार देखील पाहायला मिळाला होता. 2 चेंडू आणि 13 धाबा. पाठ फेकली आहे चेंडूवर, धोक्यामध्ये सापडेल का? क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि काय अफलातून झेल टिपलाय. पहिला विकेट इथे मात्र कॅरी केलाय आणि संजय स्पोर्ट्स साबत संघाला पहिला धक्का लागतोय. आणि तिथे त्यांनी झेल स्वीकारला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि चूक मैदानाच्या आतमध्ये घडली नाही. चांगला झेल टिपला. पहिला फलंदाज कैलास तो थोडासा धोकादायक फलंदाज होता टीम एम पी स्पोर्ट्स बल्याण टीमच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर, आणि तो धोका टळला. तिथे कैलासला परतावं लागलं. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडूला भिडकावून दिलाय सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळतोय फलंदाज अक्षयच्या बॅटमधनं. एक टुर्नामेंट झाली होती सोनाले या गावामध्ये आणि अक्षयने 4 चेंडूमध्ये 24 धावा बनवून आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. फटका सुरेख आला होती कार्पेट. तिथे धावाची शक्यता. एकच धाव, एक वडी जाते. सूरज भगत होते तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय. तर अक्षय तो फलंदाज होता. 4 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती. यवई प्रतिस्पर्धी संघ होता. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना 4 चेंडूमध्ये 4 षटकार फेकून आपल्या संघाला साबत संघाला विजय मिळवून दिला होता अक्षयने. यामध्ये समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. किती लांबी आणि किती अंतर. क्षेत्ररक्षण काय अप्रतिम होते आज.
MP स्पोर्ट्स बल्याणी टीमच्या माध्यमातून अप्रतिम फेकी देखील झाली होती, परंतु तो कॅरी करता आला नाही आणि तब्बल 3 धाबा एकवटल्या धाबत असताना या 3 धाबांच्या साह्यानं आता धावफलक इन्क्रीज होतोय 23 या आकड्यावर. षटक समाप्त झालं दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर आपण मात्र आणि मात्र 23 धाबा पाहतोय. आणखी 2 षटक फेकायची बाकी आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कसा खेळ करतील संजय स्पोर्ट्स साबाद टीमचे फलंदाज, कारण एक नावाजलेला संघ आहे. इथून चांगला पराक्रम करावा लागेल, धाबांचा डोंगर समोर रचावं लागेल, कारण जेव्हा बॅटिंग करायला MP स्पोर्ट्सचा बल्याणी संघ येईल तेव्हा त्यांची ती बॅट आपल्याला चालताना दिसेल. कारण या संघामध्ये जर पाहायला गेलं तर सूरज भगत असतील, सचिन गायकवाड असतील, रुपेश असतील, असे अनेक फलंदाज आहेत. जेडी देखील पाहायला मिळतील ॲक्शनमध्ये. आणि यासिन मोगलला कोण विसरेल रोशन सर. मांडेकर चषक आणि पहिला बायकर मॅन या टिटवाला विभागामध्ये पहिली बाईक ज्याने पटकावली तो यासिन मोगल आता बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज झालाय. आणि इथे ऋतिक पाटील देखील आहेत, कारण तब्बल 4 धाबाने त्यांच्यापासून बाईक ती हिरावून घेतली होती यासिन मोगलने. कारण ऋतिक देखील त्या रेसमध्ये होता आणि जर 4 धाबा आणखी बनवल्या असत्या तर ऋतिक पाटीलच्या नावावर देखील ती बाईक राहू शकली असती. ऋतिक पाटीलला माहीत आहे म्हणून लगेचच आम्हाला कॉलिंग केली की हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाचे ठोके बंद पाडणार का फलंदाज, कारण अक्षयच्या बॅटमधनं मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. तर उद्या सुपर सॅटर्डेचा दिवस आणि त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे सुपर संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस सांगोडेकरांसाठी. अमाप गर्दी रोशन सर या क्रीडांगणावर पोहोचेल, मग ते ग्रामस्थ मंडळ सांगोडे असो की कोंढेरी असो. दरम्यान शॉर्टम पुलचा फटका, लांब लचक शॉर्टम पुलचा फटका, चेंडू सीमा पार पार्किंग प्लॉट मध्ये जातो. चेंडू षटकारासाठी 6 धाबा. इन ऍक्शन मध्ये चांगले बॅटर्स आहेत संजय स्पोर्ट्सच्या साबादच्या, आणि अक्षयने मात्र इथे मोर्चा सांभाळलाय. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत, बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार आला होता. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये यासिन मोगलने 13 धाबा खर्च केल्यात आणि धावसंख्या 36 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. अजून या इनिंग मधले 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये किती धावा बनवतील संजय स्पोर्ट्सच्या साबाद संघाचे फलंदाज हे आपण पाहणार होते येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. यासिन मोगल आता पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. संघनायकाने जबाबदारी सोपवली. यामध्ये आणखी एक, क्या बात आहे अक्षय, आणखी एक दमदार हिट पाहायला मिळतोय. गोपन साईने फिरवली बॅट आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. 6 धाबांसाठी षटकार. ब्रँडचे चेंडू वापरले गेले या टुर्नामेंटसाठी. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चेंडू या टुर्नामेंटमध्ये आपण पाहताय.
आणि जेव्हा दुपारचं सत्र मार्गस्थ होतो तेव्हा मोठे मोठे फटके आपण फलंदाजांच्या बॅटमध्ये नक्कीच पाहणार आहोत. लगातो सिक्स नक्कीच. जेव्हा चेंडू बॅटला लागतो तेव्हा नक्कीच चेंडू सीमा पार जातो. कारण त्यांची टॅगलाईनच अशी आहे ना, 70-70 ब्रँडचे लगातो सिक्स. यावेळी मात्र घुटना टेकर षटकार देख चेंडू सीमा पार बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. हेमंत पाटील सरांचा इशारा षटकार. काल असा पराक्रम केला होता तो म्हणजे वाडेकर बस संघाच्या मयूर उर्फ टबूने धाबा चेस करताना तब्बल 6 षटकार फेकले होते. लोअर गतीचा चेंडू आणखी एक वेळा जाईल का चेंडू सीमा पार. यावेळी मात्र येतोय दमदार चौकार. तर धावसंख्या जर पाहायला गेली तर तब्बल 52 धाबा 18 चेंडू मध्ये इथे बनवल्या आहेत संजय स्पोर्ट्स साबादने. हाच तो मित्रांनो अक्षय ज्याने सोनाले गावामध्ये ती टुर्नामेंट झाली होती. प्रतिस्पर्धी संघ होता यवई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धाबा जेव्हा चेस करायच्या होत्या संजय स्पोर्ट्स साबाद टीमला तेव्हा 4 चेंडू मध्ये 4 षटकार फेकून तो सामना जिंकून दिला होता साबाद संघाला. आणि आता देखील आपण पाहतोय तब्बल 6 षटकार 5 षटकार आले अक्षयच्या बॅट मध्ये. आणि या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक मारणारा पहिला फलंदाज ठरलाय. तब्बल पाहायला गेलं तर 4 चेंडू मध्ये 4 षटकार त्याने मारलेत आणि मागच्या ओव्हर मध्ये देखील एक षटकार आला होता. पुढचा चेंडू सचिन गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर बाला दामूला काही चेंडू समजत नाही आज. आणि पंच आम्हाला सांगतायत हा भीमर चेंडू आहे. अतिरिक्त हाई चेंडू होता शरीराच्या वरती आदरला चेंडू. आणि नेक्स्ट बॉल इथे फ्रीट असेल मेजवानी परभणी. आणि समोर फलंदाज कोणता आहे तर जो अक्षय आज टॉप फॉर्म मध्ये पाहतोय तोच अक्षय आहे. आता स्ट्रायकिंग गेटवर असेल. फ्रीट बॉल राऊंड द स्टंपने सचिन गायकवाड. फुलटॉस चेंडू आणि तिथे यष्ट्यांचा वेध परंतु फलंदाज बाद होणार नाही. कारण फ्रीटच्या चेंडूवर आपण पाहत असतो की धाबाच्या स्वरूपात फक्त फलंदाज बाद होऊ शकतो. झेल बाद किंवा डायरेक्ट बॉल आउट फलंदाज बाद होऊ शकणार नाही. बॉल विकेट देखील तिथे मिळू शकणार नाही. परंतु चेंडू निर्धाव खेळून काढलाय ही एक चांगली बाब आहे. MP स्पोर्ट्स बल्याणी संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर. पुढचा चेंडू राऊंड द स्टंप्स. यावेळी फुल टॉस आहे मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चुकीचा अनुमान लावलं तिथे. चेंडू हातातून निसटला आणि जीवनदान मोठं जीवनदान दिलं तिथे अक्षय सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र. तर यापुढील बिग फाईट मित्रांनो आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम फाईट एका बाजूने झून अंदुरकी आणि दुसऱ्या बाजूने सोनादेवी टेमघर. तर टेमघर संघ जर उपस्थित असाल आणि झून अंदुरकी संघ आपण जर उपस्थित असाल तर संघनायक पाठवा लगेच नाणेफेकीसाठी. दरम्यानचा बॉल अलॉंग दी कार्पेट फटका सुरेख आहे फैज होते तिथे थोडस फॉर्मलिंग आणि धाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का. 2 धाबा एकवडल्या आणि इथून मात्र जास्तीत जास्त चेंडू अक्षय कसा खेळेल हा विचार मनामध्ये बाळगला असेल संजय स्पोर्ट्स साबाद टीमच्या पूर्ण डगआउट मध्ये विचार असेल. तीन चेंडू झाले धाबा झाला धाफलकावर 58. फुल टॉस यावेळी मात्र भिरकावून दिलाय अलॉंग दी कार्पेट चेंडू सीमा पार 4 धावांसाठी हा एक देतोय चौकार. आपल्याला पाहायला मिळते आणि आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत.
या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर 75 धाबा बनवला होता पहिल्या दिवसामध्ये आई गावदेवी सांगोडे संघाने. आणि आतापर्यंत 75 धाबा या स्पर्धेमध्ये बनल्या नाहीत. इथे मात्र फटका ऑनसाईडला खेळायचा होता. तेवढं प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही. धाबाची शक्यता आहे तिथे आणि वेगाने ती धाव पूर्ण केली. अक्षयचं कौतुक करावं लागेल. मोठे फटके नक्कीच त्याच्या बॅटमधनं आलेत, परंतु सिंगल आणि डबल्स कडे देखील तितकं चांगलं त्याने लक्ष दिलंय. त्याला माहिती आहे क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार येणार नाहीत. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जर धाबा बनवायचा असेल तर धावून देखील धाबा बनणं शक्य आहे आणि त्या धाबा देखील बनवल्यात. 12 चेंडू आणि तब्बल 45 धाबांवर खेळतोय अक्षय आणि शेवटचा बॉल अर्धशतक झलकावेल का या टुर्नामेंट मध्ये. वाईट चेंडू आलाय. तर सांगोडे संघाच्या रितेश पाटीलने 44 धाबा बनवल्या होत्या. वाडेकर बस संघाच्या मयूरने देखील 44 धाबा बनवल्या होत्या. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक कोणालाही झलकावता आलं नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये मोठी संधी अक्षयकडे आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. सचिन गायकवाड राऊंड द स्टंप्सने अर्धशतक झलकावेल का इथे. फेकून दिलाय चेंडूला. चेंडू साला सीमा पार आणि रोशन संते सर तुम्हाला सांगतोय या टुर्नामेंट मधील पहिलं अर्धशतक संजय स्पोर्ट्स साबत संघाच्या अक्षयच्या नावावर राहिलाय. बहात्तर धाबांची गरज आहे. तर डगआउट मध्ये पाणी घेऊन जा खेळाडूंसाठी. लगेच पाणी घेऊन जा. तिथे एक पाण्याचा आपण जार जरी ठेवला तरी काय हरकत नाही. लक्षात घ्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन जायचं आहे, कारण उष्णता वाढते. आता दुपारचं सत्र मार्गस्थ झालाय. तब्बल संजय स्पोर्ट्स साबाद संघाने 24 चेंडू मध्ये 71 धाबा बनवल्यात आणि 72 धाबांचं महागडं असं लक्ष समोर ठेवलंय. तर हे लक्ष कशा प्रकारे मोडीत काढतील एमपी स्पोर्ट्स बल्याणी संघाचे फलंदाज आणि याचा धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. डोंबिवली विभागातील एक अप्रतिम समालोचक ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही खूप काही शिकत असतो, रोशनजी संतेश सर आज दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी इथे आपल्या सांगोडे गावाच्या मायभूमीवर उपस्थित आहेत आणि त्यांचा गोड आवाज आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी ऐकणार आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच. ओमी सुतार यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवले 71. अक्षय म्हात्रे नावाचं वादळ निर्माण झालं आणि 51 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे.
सोनादेवी टेमगर आणि जून आंदुरकी या दोन टीममध्ये यापुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चुकीला माफी नाहीये, षटकार. यापुढील सामना असणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय झोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग आणि जय हनुमान क्रिकेट संघ इताडे या दोन टीम मध्ये, आणि तो सामना 3 षटकांचा असेल. देवरुंग आणि इताडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यापुढील सामना इताडे आणि देवरुंग या दोन टीम मध्ये होईल. फुल टॉस चेंडू होता, लाईन पूर्णपणे मिस केले. रुपेश भगत स्ट्राईक एंडला होते आणि येते हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 11. सुरुवात तर दमदार केली MP स्पोर्ट्स बल्ल्याने. या टीमने या सामन्यामध्ये 72 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे. 18.00च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत MP स्पोर्ट्स बल्ल्याने. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 13. एक चेंडू शिल्लक आहे. 13 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकात वाईट बॉल आहे. यस, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. थोडासा लेट रिॲक्ट झाले पंच हेमंत पाटील सर, आणि पंचांनी वाईट बॉल नक्कीच घोषित केलेला आहे. धावसंख्या 14. संजय स्पोर्ट्स सावध आणि MP स्पोर्ट्स बल्ल्याने या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. सांगोडेकर चषक आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा सामना क्रमांक 4 सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगला इनफिल्डच्या वरून, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. न्यू बॅट्समन यासिन मोगल येत आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 20. 2 धावा आपण पॅनल्टीच्या ॲड केलेले आहेत. 20. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे जयेशने. आणि नेक्स्ट बॉल आला आहे तो म्हणजेच डॉट. यासिन मोगल रन मशीन आहेत. चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल लॉंग ऑन. सीमारेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद यासिन मोगल. बॅक टू द पवेलियन. ऋतिकेश दळवी येत आहेत. ओमी सुतार आपण 1 मिनिट या आमच्या कॉम्बॉक्समध्ये. फार मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती या स्पर्धेची. ऋतिकेश दळवी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. बाहुबली आहेत बल्ल्याने या टीमचे. अर्ली बॅट्समिंग आपण पाहिलं आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये थांबवले ऋतिकेश यांनी. आणि येत्या डॉट बॉल चांगली गोलंदाजी जयेश करतायत. एकही धाव आली नाहीये या षटकामध्ये आणि 2 विकेट देखील मिळवलेत जयेशने. 4 चेंडू फेकलेत. 0 धाव खर्च केली आहे आणि 2 विकेट. अक्षय म्हात्रे याने 51 धाव बनवल्या. पहिल्या इनिंगमध्ये बॅटची कडा चेंडू ट्रॅव्हल होतो आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिळते फक्त 1च धाव. या पुढील सामना असणार आहे देवरुंग आणि इताडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. देवरुंग आणि इताडे या 2 टीममध्ये या पुढील सामना असेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. फुल टॉस चेंडू आहे. अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. भरपूर शफल झाले होते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. अवघ्या 1 धावेचं षटक फेकलं गोलंदाज जयेशने आणि या मॅचवरती पूर्णपणे पकड निर्माण केली आहे ती म्हणजे संजय स्पोर्ट्स सावध या टीमने. मजबूत पकड निर्माण केलेली आहे. अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायचे धावा 51. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. आणि फलंदाज झालाय बाद. धावसंख्या आहे 21. सुरुवात दमदार केली होती दिगंबरच्या गोलंदाजीवरती. 18 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर जयेशने अवघी 1 धाव खर्च केली आणि दामू देखील चांगली सुरुवात करून देतोय. न्यू बॅट्समन सचिन गायकवाड आहेत.
आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश भगत आहेत. 11 चेंडू अजून 51 धावांची गरज आहे. भरपूर शफल झाले होते. ऑनसाइडला स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल MP स्पोर्ट्स बल्ल्यानी या टीमवरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. सावध या टीमसाठी. ऑनसाइडला बिग हिट पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. डगआउट मधून टाळ्या देखील वाजत नाहीयेत या षटकारासाठी. धावसंख्या आपण बघू शकाल 6 ने पुढे जाईल. 27. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 28 आहे. जिंकण्यासाठी 44 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 धावा बनवायच्या 44 या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन आणि आलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू आणि 44 धाव बनवायचे आहेत. प्रथम बॅटिंग करणारे संघ नक्कीच 4ही सामने जिंकतील का? कारण की पहिले 3 संघ पहिले बॅटिंग करताना संघ जिंकलेले आहेत आणि हा 4था संघ ठरेल का? तो म्हणजेच संजय स्पोर्ट्स सावध संघ. त्याच दिशेने वाटचाल केलेली आहे या संजय स्पोर्ट्स सावध या टीमने. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे. 7 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. जरी 7 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत MP स्पोर्ट्स बल्ल्यानी संघ. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते 11व्या चेंडूवरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 29 येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. कैलास येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि धावगण्याचा प्रयत्न आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल रुपेश भगत. बॅक टू द पवेलियन. आणि 1 धाव झाली पूर्ण. बघा हा सामना संपल्यानंतर 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक असणार आहे. लंच ब्रेक आमच्या ऑफिशियलसाठी. नक्कीच पंच देखील 4 सामने सलग ते देखील पंचांची कामगिरी करतात या रखरखत्या उन्हामध्ये. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. एकतर्फी सामना सुरू आहे. 4ही संघ जे आज पहिला सामना जिंकत आहेत. ज्या 4ही संघांनी टॉस जिंकून नक्कीच प्रथम बॅटिंग केली होती. टॉस बल्ल्याने या टीमने जिंकला होता. यादीच्या मॅचमध्ये इताडे टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि तो सामना जिंकला. त्यानंतर मांडा टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. देवरुंग संघाने बॅटिंग केली. तो सामना प्रथम बॅटिंग करताना जिंकला. त्यानंतर पुन्हा एकदा वालचिन संघाने टॉस गमावला होता पहिल्या मॅचमध्ये. प्रथम बॅटिंग केली आणि तो संघ देखील सामना जिंकला. आणि या मॅचमध्ये बल्ल्यानी संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली.
प्रथम बॅटिंग केली संजय स्पोर्ट्स सावध या टीमने आणि तो संघ देखील विजयाच्या समीप आहे, विजयाच्या उंबरठ्यावरती. फक्त औपचारिकता शिल्लक. ऑन साईडला खेळत आहेत, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, एक चेंडू शिल्लक आहे. अर्जुन आंदुरकी आणि सोनादेवी टेमगर या दोन टीममध्ये सामना होणार आहे, तो म्हणजेच 5वा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. परंतु आयोजक आम्हाला कळवतील की सामना कोणता खेळवायचा. यस, सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे संजय स्पोर्ट्स सावध या टीमने. संजय स्पोर्ट्स सावध या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 10 मिनिटांचा ब्रेक आहे, त्यानंतर सामने सुरू होतील. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे अक्षय म्हात्रे, ज्याने बनवल्या नाबाद 51 धावा.